पिण्याच्या पाण्यासाठी दररोजची पायपीट, डोक्यावर हंडे घेऊन करावा लागणारा संघर्ष आणि वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलेल्या मागण्या, ढाकीचा माळ येथील महिलांच्या या वेदना जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे यांनी जवळून समजून घेतल्या आणि त्याच वेदनांना न्याय देत अवघ्या काही दिवसात पाणी प्रश्न मार्गी लावला. नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील ढाकीचा माळ या आदिवासी वाडीत सुमारे 25 कुटुंबे वास्तव्यास आहेत. ग्रामपंचायत स्थापनेपासून येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. विशेषतः महिलांवर याचा सर्वाधिक परिणाम होत होता. पाण्यासाठीची धावपळ ही त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली होती. ग्रामस्थांनी आपली व्यथा मांडल्यानंतर सुनीता मोरे यांनी हा विषय केवळ प्रशासकीय प्रश्न म्हणून न पाहता महिलांच्या जगण्याशी जोडलेला प्रश्न म्हणून हाताळला. महिलेचे दुःख महिलेला समजते याची प्रचिती देत त्यांनी पंचायत समिती सदस्य भगवान संचे, ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून पाणी पुरवठ्याची व्यवस्था उभी केली. अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्यानंतर ढाकीचा माळ येथील महिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. पाण्यासाठीचा रोजचा संघर्ष थांबल्याने ग्रामस्थांनी सुनीता मोरे यांचे विशेष आभार मानले. निवडून आल्यानंतर केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून प्रश्न सोडवणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून सुनीता मोरे यांची ओळख निर्माण होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. ढाकेचा माळ येथील पाणी प्रश्न सोडवून त्यांनी विकासाबरोबरच संवेदनशील नेतृत्वाचेही दर्शन घडवल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. ढाकीचा माळ या ठिकाणी कित्येक वर्ष या गावाला पाणी नव्हतं. एक मनामध्ये खंतही वाटते की आम्ही स्वतः 5 वर्ष सदस्य भोगले. वारंवार या गावाची तक्रार आमच्याकडे यायची की पाण्याची आमच्यासाठी सोय करा, परंतु काही सूत्र आमच्या हातात नसल्यामुळं ते शक्य झाले नाही. त्यानंतर आणि पंचायत समिती निवडणुका आल्या आणि या निवडणुकीमध्ये सन्माननीय सौ सुनीता रोहिदास मोरे आणि भुवन शेठ संचे हे दोन उमेदवार त्या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले होते. एक कार्यकर्ता म्हणून आम्हालाही खंत वाटते की आम्ही ज्याच्या मागे फिरतोय ते निवडून जेव्हा येतील ते आमचे काम करतील नाही करतील ही खंत नेहमी असते मनामध्ये. पण आम्हाला आता अभिमान वाटतोय की ह्या आदिवासी वाड्यांचा एक थोडासाही तुमच्याकडे तक्रार आली, तुम्ही जातीने त्याकडे लक्ष घालतात आणि ती तक्रार एक 24 तासाच्या आतमध्ये त्याचं निवारण करतात. आज मला वाटतं 3 दिवस झाले या महिला आपल्या ग्रामपंचायतवरती मोर्चे घेऊन आलेले. काही कामासाठी आपण दोन्ही सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते, तर आपल्याला त्यांची व्यथा मांडली की आम्हाला पाणी नाही. तात्काळ दोन्ही सन्मान्य सदस्य या गावामध्ये आले आणि या गावाची काय समस्या ते ऐकून घेतली आणि 8 दिवसाचा शब्द दिला की 8 दिवसामध्ये तुम्हाला पाणी पोच करतो. या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय 8 दिवसात नव्हे तर 3 दिवसात या ठिकाणी पाणी पोच झालेलं आहे. आपण पाहू शकता. आमच्या सुनीताताई मोरे त्यांनी लगेच सांगितलं तुम्ही वाडीमध्ये चला. वाडीमध्ये आल्याच्या नंतर धनगर साहेब असतील, आपले ग्रामसेवक असतील, बाळा असेल, बंडू असेल, सर्व कार्यकर्ते आमचे होते. त्यांना मी 8 दिवसाचा टायमिंग दिला. 8 दिवसाचा टायमिंग दिला, परंतु 3 दिवसातच त्यांना पाणी आणून दिलं. नमस्कार. आज मला सांगायला अभिमान वाटतो की नेरळ ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून सुमारे 65 ते 60 वर्षापासून ही वाडी पाण्यापासून वंचित होती. हे अतिशय खंतदायक प्रकार आहे. पण आज सन्माननीय सदस्य सुनीता रोहिदास मोरे आणि भगवान शेठ संचे, कविताई शिंगवा, प्रशासक धनगर साहेब आणि ग्राम विकास अधिकारी आणि ग्रामस्थांच्या वतीने आज या वाडीत अवघ्या 3 दिवस सांगितल्याप्रमाणे 3 दिवसात 8 दिवसात टायमिंग सांगितलं 3 दिवसात पाण्याची सोय केलेली आहे. तसेच आम्ही आज सुनीता रोहिदास मोरे नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमध्ये ज्या वाड्यांमध्ये पाण्याची समस्या होत नाही. आता कालच आम्ही बेडीत गावला गेलो, त्या वाडीतही आम्ही बघितलं की आज अक्षरशः 7 ते 8 वाड्यांमध्ये पाणी बिलकुल नाही. नदी विहिरी कोरड्या पडल्यात, बोरिंगला पाणी नाही. आम्ही आता पहिलं मिशन घेतलंय की येत्या 7 ते 8 दिवसात नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमधल्या ज्या काही वाड्या असतील त्या पाण्यापासून वंचित राहता कामा नये. कारण पाणी हीच पहिली सेवा आहे. रस्ते गटार हे होतच राहतील, पण पाणी हे महत्वाचं आहे. म्हणून आम्ही ज्या वाड्या वस्तीमध्ये पाण्याची सोय करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करणार. रोहिदास मोरे, आम्ही या महिलांना शब्द दिलेला तुम्हाला 8 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला पाणी देऊ, पण आम्ही 3 दिवसामध्ये त्यांना पाणी दिले. आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हालाही सुख वाटतं. पाणी
पाणी सर्वांना द्यायलाच पाहिजे, पण अजूनपर्यंत या ढाकाच्या माळावर कधीही पाणी आलेलं नव्हतं. पण ज्यावेळेस या महिला मोर्चा घेऊन आल्या त्यावेळेस त्यांची समस्या आम्हाला समजली. आम्ही जर ग्रामपंचायतमध्ये जाऊन बसलं नसतं तर आम्हालाही समजलं नसतं काय ह्या महिलांच्या काय समस्या आहेत. ज्या वेळा ह्या समोर आल्या तेव्हा आम्हाला या समस्या समजल्या आणि त्या आम्ही 3 दिवसामध्ये पूर्ण केल्या.